नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रावरील अतिमहत्त्वाचे असे 1000 प्रश्न पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 2 आपण आज पाहणार आहोत. भाग क्रमांक 1 हा याआधीच महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केला आहे, तर तुम्ही नक्कीच पहा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आणि यापुढील देखील व्हिडिओ तुम्हाला पसंत पडतील या आशा बाळगतो. आणि महाभारती गुरु यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आज भाग क्रमांक 2मध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहूयात. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी क्रोमाइट सापडते? सर्वाधिक क्रोमाइट सापडते ते म्हणजे रत्नागिरी. डोलोमाइट महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरी. गरम पाण्याचे झरे असलेले साव व पाली कोणत्या जिल्ह्यात आहेत? रायगड जिल्ह्यात. गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. काजूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? मालवण. अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? कलिंगड. वसई कशासाठी प्रसिद्ध आहे? केळीसाठी. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे कोणते? डहाणू. लिची ही फळझाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ठाणे. कोकणात प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आलेली आहे. निलगिरी. सर्वाधिक तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता? रायगड. सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा आपला जिल्हा कोणता? रत्नागिरी. कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? मुंबई शहर या ठिकाणी. सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. भात व मासे महाराष्ट्रातील कोणत्या लोकांचे अन्न आहे? कोकणी लोकांचे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती? कातकरी. महादेव कोळी, वारली, पारधी, ठाकर, भिल या जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ठाणे जिल्ह्यात. आगरी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? ठाणे जिल्ह्यात. अप्सरा अणुभट्टी कोठे आहे? तारापूर या ठिकाणी. भारतातील ॲटॉमिक पॉवर प्लांट कोणत्या ठिकाणी आहे? तारापूर. तारापूर अणुवीज केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1969 रोजी. मुंबई गोवा मार्गावर कोणते शहर वसलेले आहे? वसई. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 हा कोणत्या मार्ग वाहून ओळखला जातो? मुंबई गोवा नॅशनल हायवे नावाने ओळखला जातो. रत्नागिरी मुंबई रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते? कोकण रेल्वे या नावाने. नेरूळ व माथेरान कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? नॅरोगेज प्रकारचा. कर्जत व खोपोली कोणत्या प्रकारचे रेल्वे मार्ग आहे? ब्रॉडगेज. वसई रोड ते दिवा जंक्शन रोहा हा कोणत्या प्रकारचा रेल्वे मार्ग आहे? ब्रॉडगेज. चर्चगट ते विरार उपनगर मार्ग कोणत्या रेल्वे विभागात मोडतो? पश्चिम रेल्वे विभागात. कोणते विमानतळ मुंबई विमानतळाशी जवळ आहे? ते म्हणजे सांताक्रूज. रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणते कृत्रिम बंदर तयार केले गेले? नावाशेवा. महाराष्ट्रात सध्या एकूण किती लहान व मोठे मिळून किती बंदरे आहेत? 52 बंदरे आहेत. देशातील व्यापाऱ्यांपैकी किती टक्के व्यापार मुंबईत चालतो? 25%. महाराष्ट्राचे सर्वात उपयुक्त बंदर म्हणजे नैसर्गिक बंदर कोणते? ते म्हणजे मुंबई. महाराष्ट्रात बंदर कोणते? सर्वाधिक मोठे बंदर कोणते? मुंबई. मुंबई बंदर सर्वात उपयुक्त आहे कारण दळणवळणासाठी भरपूर साधने व रस्त्यांचे मोठे जाळे आहे. कोणत्या मोसमात कोकणातील बंदरे बंद असतात? पावसाळ्यात. खनिज निर्यातीसाठी कोकणातील कोणते बंदर विकसित केले गेले? रेड्डी हे बंदर. लाकडी खरेदीसाठी कोणते गाव प्रसिद्ध आहे? सावंतवाडी. मासेमारीत महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? पहिला क्रमांक. सर्वाधिक मासेमारी कोणत्या पाण्यात चालते? खाऱ्या पाण्यात. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर प्रकल्प कोठे आहे? पनवेल या ठिकाणी. मिठागरी असलेले जिल्हा कोणते? रायगड, रत्नागिरी आणि ठाणे. रत्नागिरी किनाऱ्याजवळील मिळणारे मासे कोणत्या प्रकारचे असतात? कोळंबी प्रकारचे. महाराष्ट्रात मत्स्यबीज व्यवसाय कधी सुरू झाला? 1 मे 1963 रोजी. रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण खत प्रकल्प कोणता? तळवायसेत हा प्रकल्प. केडी भुकटी प्रकल्प कुठे तयार होते? वसई या ठिकाणी. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 2? हा नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि काही त्रुटी किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा.
त्या बा क्रमांकातींमध्ये नक्की दुरुस्त केल्या जातील. 1000 प्रश्नांची आपण मालिका बा क्रमांक 3 या पुढील भागात पाहूयात. तोपर्यंत महाभरती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की हे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व सेवा भरत्यांमध्ये नक्कीच विचारले जातील ही आशा बाळगतो. आणि तुमच्या येणाऱ्या स्पर्धा पोलीस भरती किंवा वनरक्षक किंवा जिल्हा परिषद भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.